पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेच्या दौऱ्यादरम्यान माकपचे कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते या दोघांना सदर बाजार पोलिसांनी ताब्यात घेतले होते। मंगळवार प्रधानमंत्री दौऱ्यावर येण्याच्या पार्श्वभूमीवर माकपचे जिल्हा समिती सदस्य अनिल वासम व सामाजिक कार्यकर्ते राजू पॅटी यांना दुपारी 2:30 वाजता ताब्यात घेण्यात आले होते। दिवसभर त्यांचा मोबाईल स्विच ऑफ करून ठेवण्यात आला होता। पंतप्रधान मोदी यांची जाहीर सभा संपल्यानंतर ते विमानाने रवाना झाले तेव्हा दोघांनाही सोडून देण्यात आले। सोमवारी अनिल वासम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा उधळण्याचा इशारा सोशल मीडियाच्या माध्यमातून सदर बाजार पोलीस ठाण्यात बसवण्यात आलेले अनिल वासम व राजू पॅटी यांनी दिला होता। राजू पॅटी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधानाच्या दौऱ्यामध्ये लावण्यात आलेल्या बंदोबस्तावर टीका केली होती। शिवाय काही कमेंट पोस्ट केले होते। त्यामुळे दोघांनाही ताब्यात घेण्यात आले होते। कोणतीही पूर्वकल्पना न देता पोलिसांनी मला बेकायदा ताब्यात घेतले होते। जाहीर सभा संपल्यानंतर 1 तासाने सोडले याचा निषेध करतो अशी भावना अनिल वासम यांनी व्यक्त केली।